इथे नाश्त्याचं कसं वाटलं? नाश्ता कसा आहे बीडचा? हाय एव्हरीवन, आणि ह्या ठिकाणचा नाश्ता अतिशय उत्कृष्ट आहे. आपण बीड जिल्ह्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी मार्गे तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत आहे आणि या बाजूला पाठीमागे बस स्टँड आहे. तर या ठिकाणी एक सेंट्रल पॉईंट आहे आणि मला आठवतं की 2019च्या अगोदर या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये एकच गाडा होता आणि एक कपल या ठिकाणी काम करत होतं. तर ते पाहून एकाचे 2, 2चे 3 अशी एकूण या ठिकाणी आज 11 गाड्या झालेल्या आहेत. आणि आपण पाहू शकताय की या ठिकाणी किती गर्दी आहे आणि हॉटेलला लाजवेल अशी या ठिकाणची टेस्ट आहे. सर्वोत्कृष्ट कामगार स्वच्छ आणि उत्कृष्ट दर्जाचं हे या ठिकाणी नाश्ता देतात आणि स्वस्तामध्ये नाश्ता आहे आणि त्याची चवी जर पाहिली असेल तर खूप उत्कृष्ट आहे. आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि इथला तुम्ही आनंद घ्या आणि लाभ उचला अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि हे आमचे शिंगारे साहेब आहेत, रिटायर PSI, यांना देखील विचारा की आज नाश्ता कसा झालेला आहे. आणि हे तर नॉर्मली जे सत्य आहे तेच बोलतात, जे जर खराब असेल तर ते लगेच स्पष्ट सांगून देतील की खराब आहे. भाऊ, तुम्हाला नाश्ता कसा लागला? नाश्ता फारच छान वाटला आणि फक्त ऐकत होतो मी जेव्हा इथं चांगला नाश्ता भेटतो. आज फर्स्ट टाइम इथे नाश्ता केलेला आहे, फारच चांगला वाटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पोलीस खात्यात असल्यामुळे आम्हाला ती जेवणा खावण्याचं तर काही येत नसतंय. अशाच ठिकाणी आम्ही नाश्ता करून आपलं पुढे ड्युटीला जात असतो. त्या मनानं हा फर्स्ट क्लास नाश्ता याच पद्धतीची क्वालिटी यांनी द्यावी अशी अपेक्षा आकांक्षा बाळगतो. आपले मुलं आहेत का? मी ह्याचे सगळे विजिट केल्यात 11 गाड्याच्या. हो, 10 वाजेपर्यंत नाश्त्याची इथे तुम्हाला कोणीच दिसणार नाही, एवढी इथे अफाट गर्दी होते. आणि सगळ्यात टेस्टी असल्यामुळे इथे येणारे जाणारे लोक सुद्धा मुद्दाम इथे थांबतात नाश्त्यासाठी. तर मला वाटतं ज्यांना कुणाला सकाळचा फेवरेट नाश्ता करायचा असेल त्यांनी जय माता दी सेंटरला भेट द्या. आणि इकडे पहा, तुम्हाला कसा वाटला इथलचा नाश्ता? आम्हाला नाश्ता हा एकदम मस्त वाटलेला आहे आणि हा महाराजच्या चौकामध्येच आहे. आणि आम्ही कॉलेजवर जाताना किंवा पेपरला जाताना आम्ही इथे रोज येऊन नाश्ता करतो. आम्ही सोबत सर्व आमच्या रूम जवळून हे नाश्ता सेंटर जवळ पडतं आणि परवडणारा आहे नाश्ता आणि चांगला पण आहे. आणि विदर्भाचे लोक आहे, आम्हाला विदर्भाची सारखी टेस्ट भेटली म्हणून आम्ही रोज येतो. छान छान छान. रोज या इथे नाश्ता करायला? रोज येतो आम्ही, रोज येतो इथं. ओके 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 ओके, थँक्यू. हेच का? हो. सर बघा पण ना, छान छान आहेत व्हिडिओ. आल्यानंतर तिथंच नाश्ता करून जातो आम्ही. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा नाश्ता परवडतो का? हा, परवडतो एकदम. पैशाला जास्त खर्चिक आहे का? नाही, पैशाला खर्चिक नाही आहे. एकदम टेस्टी पण आहे, पौष्टिक पण आहे, टेस्टी पण आहे. अजून आणि आमच्या विदर्भाचे मॅच होते म्हणून आम्ही इथं येतो. ओके, म्हणजे तुम्हाला एकदम छान आवडतो नाश्ता, टेस्टी पण आहे आणि परवडणार आहे. परवडणार सगळ्यात महत्वाचं. तुम्हाला कसं वाटतं नाश्ता करायला लोक येतात? तर नाश्ता करायला लोक येतात तर काय वाटतं तुम्हाला? आनंद होतो, सगळ्यांना आवडतो. आणि कसं आहे तर आम्हाला असं वाटतं की तुमचा हा बिझनेस खूप वाढावा. नंतर आता 400 लोक आहे, नंतर हजार पब्लिक तुमच्यापर्यंत यावं अशी आमची इच्छा आहे. तर त्याच्यामुळेच आम्ही सगळ्यांना सांगतो की ज्यांनाही चांगला नाश्ता करायचा आहे त्यांनी आमच्या इथे पूर्ण खाऊ गल्लीला नक्की भेट द्या. बघा ही गर्दी आणि एकदम सगळे आनंदी हॅपी असतात. छान नाश्ता झाल्यामुळे सगळे हॅपी असतात. तर सगळ्यांनी ना इथे नाश्ता करायला या. सकाळी खूप छान नाश्ता असतो. आम्ही सुद्धा येतो तिकडे नाश्ता करायला. बघा, हो, 10 वाजेपर्यंत नाश्त्याची इथे तुम्हाला कोणीच दिसणार नाही, एवढी इथे अफाट गर्दी होते. आणि सगळ्यात टेस्टी असल्यामुळे इथे येणारे जाणारे लोक सुद्धा मुद्दाम इथे थांबतात नाश्त्यासाठी. तर मला वाटतं ज्यांना कुणाला सकाळचा फेवरेट नाश्ता करायचा असेल त्यांनी जय माता दी सेंटरला भेट द्या. आणि इकडे पहा, एकदम फ्रेश आहे. आता 2 मिनिटं शब्दान देऊ का? खायची का?
सगळेच घेऊया. तीन 2 टाका.